23 डिसेंबर 2024 रोजी मैत्री तृतीयपंथी संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जिल्ह्यात हिंदू जनजागृती नावानं फिरत असलेली रेणुका देवी रथयात्रा ही खोटी असून श्री क्षेत्र सौंदत्ती इथल्या रेणुका देवस्थान समितीचा यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं। यासह श्री क्षेत्र सौंदत्ती रेणुका देवस्थान समितीनं याबाबत कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नाही। बेळगावचे जिल्हाधिकारी यांच्याशी संस्थेनं संपर्क साधल्यानंतर त्यांनी देखील या रथयात्रेशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे फिरत असलेली ही रथयात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो रेणुका भक्तांची फसवणूक करत आहे। पैसा मिळवणं हा यामागचा हेतू असल्याचा आरोप करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्था यांच्या वतीनं पत्रकार बैठकीत करण्यात आला। या खोट्या रथयात्रेचं आयोजन करणाऱ्या संबंधितांवर आणि संघटनेवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या संदर्भातील निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला देण्यात आलं। जर याची दखल घेतली गेली नाही तर भविष्यात उग्र आंदोलन छेडू असा इशारा संस्थेच्या वतीनं देण्यात आलाय। ह्याच्याखाली रेणुका मातेची रथयात्रा काढण्यास सुरुवात केली, परंतु ती रथयात्रा आम्हाला संशयास्पद वाटते। त्यांनी ती तिथली परमिशन काढली किंवा हे असं तसं सांगितलेलं आहे, परंतु आम्हाला ते योग्य वाटत नाही। गेली ते सांगतात 600 वर्षानंतर देवीचा जग पादुका डोंगरावरून आणल्या, परंतु असलं आम्ही आता गेली 40 ते 50 वर्ष आम्ही देवीची सेवा करून तो असं करतो पादुका वगैरे असा विषय नाही आहे। आणि ह्यामध्ये मुद्दा असा आहे की टाक किंवा जग किंवा असा प्रकार नाही। आणि ह्यामध्ये जे ती लोक आहेत ते आम्हाला वाटत नाही की त्यांनी हिंदू धर्माबद्दल जागरण करण्यास आमची काही हरकत नाही, परंतु ते देवीचं जे महात्म्य आहे ते कमी करण्याचं यांचंही आहे आणि पैसा मिळवणे हे त्यांच्या मागचं उद्देश आहे। या संदर्भात असाल तर संघटना आणि ती जी आमची मैत्री संघटनाचे आमचे संबंधित आहे ते याला विरोध करतील आणि ह्याच्यावर जर कारवाई नाही झाली तर ह्या पुढील 2 दिवसात आम्ही उग्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अनिता पोवार, उपाध्यक्ष सुरेश बिरंबोळे, सचिव विजय पाटील, किरण मोरे, उदय पाटील, प्रदीप साळोखे, शिवाजी देवकर, कृष्णा सुतार, बाबूराव पाटील, दिलीप पाटील, प्रशांत खाडे, मंगला महाडिक आदी उपस्थित होते।